जोसेफ विजय आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। टीव्हीकेचे 6 आणि काँग्रेसचे 3 आमदार मंत्री होण्याची शक्यता। टीव्हीकेकडून 120 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा सादर। तमिळनाडू टीव्हीकेच्या आणखी एका मतावर गंडांतर। एका मतानं पराभूत द्रमुकच्या उमेदवाराची हायकोर्टात धाव। आज सुट्टीच्या दिवशीही मद्रास हायकोर्टात विशेष सुनावणी। केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरूच। खरगेंच्या घरी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत तोडगा नाही। केसी वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांची नावं आघाडीवर। मराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी भाजप शिवसेनेत चढाओढ। मुंबईमध्ये भाजपचा मेळावा पार पडला तर शिवसेनेकडून कार्यशाळेचं आयोजन। मुंबई पुणे प्रवासादरम्यान खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात। सुदैवानं कोणतीही दुखापत नाही। व्हॉट्सअॅपवर स्टेटस शेअर करत सुप्रिया सुळेंची माहिती। निदा खानच्या अटकेनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची मोठी कारवाई। निदा खान लपलेल्या मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर चालणार। महापालिकेकडून घर बेकायदेशीर घोषित। मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात आठवड्याभरात 5 वाघांचा मृत्यू। कुत्र्यापासून विषाणू संसर्ग होऊन वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर। मध्य प्रदेश वन विभाग हाय अलर्टवर। கான்ஃபிடென்ட்டா இருங்க சார், நல்லதே நடக்கும் சார், வெற்றி நிச்சயம் சார்। बुलेटिनची सुरुवात करूया तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंदर्भातल्या बातमीनं। तामिळनाडूमध्ये अखेर टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय यांनी बहुमताचा आकडा गाठलाय। जोसेफ विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। चेन्नईच्या नेहरू इंडोर स्टेडियममध्ये त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल। तमिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटलाय। तमिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या। मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांना अक्षरशः नाकी नऊ आले। सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला। मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले। काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली आणि तरीही 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्ता स्थापनेचा पेच सुटला नव्हता। अखेर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे आता टीव्हीकेचं संख्याबळ 120 वर पोहोचलंय। हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 जास्त आहे। त्यामुळे जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मार्ग अखेरीस मोकळा झालाय। जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी तामिळनाडूला रवाना झालेत। दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते चेन्नईसाठी रवाना झाले। तमिळनाडूमध्ये काँग्रेसनं विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला आणि त्यानंतर डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडली आहे। ओडिशातील वाळूशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी टीव्हीके प्रमुख आणि तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री विजय यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या। शपथविधी सोहळ्यापूर्वी सुदर्शन पटनायक यांनी वाळूशिल्प साकारून त्यांचं अभिनंदन केलंय। तमिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या आणखी एका मतावरती गंडांतर आलंय। एका मतानं पराभूत झालेल्या द्रमुकच्या उमेदवारानं हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। विजयी उमेदवाराला विधिमंडळ प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। याचिका निकाली निघेपर्यंत उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांना रोखावं अशी मागणी करण्यात आली आहे। मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशीही या संदर्भात विशेष सुनावणी करणार आहे। मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी काय सुनावणी घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। माजी सहकार मंत्री के.आर. पेरिया करुप्पन यांनी हे आव्हान दिले।
तिरुपत्तूरमध्ये टीव्हीकेच्या आर श्रीनिवास सेतुपती यांचा एका मतानं विजय झाला. सेतुपतींना 83,375 मतं मिळाली आहेत, तर पेरिया कुरुप्पन यांना 83,374 मतं मिळाली आहेत. तमिळनाडूमध्ये विजय यांच्याकडे अगदीच काठावरचं बहुमत आहे. बहुमतासाठी 118 आमदार हवेत आणि 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. पण 2 मतं धोक्यात आली आहेत. विजय 2 मतदारसंघातून विजयी झालेत, त्यामुळे त्यांना एकच मत देता येणार आहे. तिरुपत्तूरचे टीव्हीके विजयी झालेले आहेत. टीव्हीकेचे उमेदवार विजयी झालेले आहेत, पण पराभूतानं हायकोर्टामध्ये आव्हान दिलंय. तर तमिळनाडूमध्ये विजयनं मॅजिक फिगर कशी गाठली ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. तर बहुमताचा आकडा आहे 118. काँग्रेसचे 5 आमदार, व्हीसीके 2, भाकप 2, माकप 2 आणि मुस्लिम लीगचे 2 असे सगळे मिळून आमदारांनी पाठिंबा दिला. त्यात टीव्हीकेचे 107 आमदार आणि त्यामुळे एकूण 120 आमदारांचं विजय यांना समर्थन आहे, पाठिंबा आहे. पश्चिम बंगाल आणि आसामची निवडणूक भाजपनं चोरली आणि त्यानंतर विरोधकांचा मेंदू हल्ला का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून विचारलाय. राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया ब्लॉकचं महत्त्व उरलं नाही असं विरोधी पक्षातल्या ज्या भाजप चमचांना वाटतं, ते भारतीय लोकशाही आणि संविधानाशी बेईमानी करतायत. इतिहास त्यांना माफ करणार नाही असं सामनानं म्हटलंय. सामनाच्या रोखठोकमध्ये असं लिहिण्यात आलंय, बदमाशांच्या हाती सत्तेची सूत्र असतात तेव्हा संपूर्ण सिस्टीमला गुन्हेगार बनवलं जातं. पश्चिम बंगाल आणि आसामात तेच घडलेलं दिसतंय. राहुल गांधी हे विश्वास ठेवावा असे नेते, त्यांनी अत्यंत परखडपणे सांगितलं. आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका या भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं हडप केल्या. मुख्यमंत्री स्टालिन यांच्या परंपरागत कोल्हापूर मतदारसंघातील 1,02,000 मतं एसआयआरच्या नावाखाली उडवली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातील 51,000 मतं एसआयआरच्या खाली उडवली. ममता 15,000 मतांनी पराभूत झाल्या. त्याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मतदारसंघातील 25,000 मतं रहस्यमयीरित्या कापली. केजरीवाल 15,000 मतांनी पराभूत झाले. 5 राज्यांच्या निकालांमुळे देशातील विरोधकांचा मेंदू हलला असेल तर शहाणपण येईल. राज्यात महाविकास आघाडी, देशात इंडिया ब्लॉकचं महत्त्व उरलं नाही असं ज्या भाजप चमचांना विरोधी पक्षातील वाटतं, ते भारतीय लोकशाही आणि संविधानाशी बेईमानी करतायत. इतिहास त्यांना माफ करणार नाही. केरळमधील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून सुरू असलेला संघर्ष अजूनही कायम आहे आणि त्यामुळे केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसचा निर्णय अजूनही होऊ शकलेला नाही. काल दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठकही पार पडली, मात्र अजूनही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. काँग्रेसच्या 3 वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस वाढली आहे. केरळचे विरोधी पक्षनेते व्ही डी सतीशन, माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार के सी वेणुगोपाल यांच्या नावाला सतीशन यांचा विरोध आहे, त्यामुळे खरगे आणि राहुल गांधींनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे, मात्र अजूनही अंतिम निर्णय झालेला नाहीये. आसामचे मुख्यमंत्री कोण होणार हे आज ठरणार आहे. आज सकाळी 10 वाजता गुवाहाटीमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. ही बैठक निरीक्षक जे पी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सैनी यांच्या उपस्थितीमध्ये होईल. या बैठकीमध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड होईल असं कळतंय. एनडीएच्या मित्रपक्षांच्या संमतीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांसमोर सादर केला जाईल. 12 मे रोजी सकाळी 11 वाजता नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदीही उपस्थित राहतील. पश्चिम बंगालच्या शपथविधीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱ्यावर गेले. पुढच्या वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
शहांनी कर्नाटकमध्ये जाऊन येडियुरप्पा यांचं जोरदार कौतुक केलंय. काही महिन्यांपासून येडियुरप्पा आणि भाजपच्या श्रेष्ठींसोबतच्या संबंधांबाबत विविध चर्चा होत्या. मात्र शहांनी त्यांचं कौतुक करून या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या. शहा यांचा हा दौरा म्हणजे एक प्रकारे 2027च्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे संकेतही मानले जात आहेत. मुंबई पुणे प्रवासादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झालाय. एका कारनं त्यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवानं या अपघातामध्ये सुळे यांना कोणतीही दुखापत झालेली नसल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. देवरी शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान झालं. काही झाडं थेट विद्युत तारांवर पडल्यामुळे संपूर्ण शहराचा वीज पुरवठा रात्रभर खंडित राहिला आणि त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. देवरी शहरात अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं रस्त्यावर आणि विद्युत तारांवर कोसळली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर देवरी शहरातील वीज पुरवठाही पूर्णतः बंद झाला. महावितरण विभागाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. भंडारा जिल्ह्यात 1 ते 6 मे दरम्यान झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 72 गावातील 802.10 हेक्टर क्षेत्रातल्या पिकांना फटका बसलाय. कृषी विभागानं प्राथमिक अंदाज अहवाल तयार केलाय आणि या आपत्तीमुळे 2123 शेतकरी प्रभावित झाले आहेत. नुकसानग्रस्त पिकांमध्ये उन्हाळी भात, मका, आंबा, भाजीपाला आणि अन्य फळपिकांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यांपैकी मोहाडी तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय. प्रत्यक्ष सर्व्हेनंतर नुकसानीच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद केलं. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये तिंत्रज इथे कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांना 2.5 एकरावरच्या 600 गोण्या कांद्याची त्यांनी काढणी केली होती. मात्र किलोला 1 रुपया भाव मिळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांना 600 गोण्या कांदा पेटवून दिला. त्यांनी 4 एकरात कांद्याची लागवड केली होती. त्यातील 2.5 एकर कांदा काढणी, काटणी आणि कांद्यासाठी 3 ते 4 लाखांचा खर्च झाला. पण किलोला 1 रुपया भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना कांदाच पेटवून दिलाय. माझा 4 एकर कांदा होता. तर त्या ह्याच्यातला 4 एकर मधला 2.5 एकर कांदा आहे हा पेटून दिलेला. 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी. तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला. आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये. तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही. माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. रत्नागिरीमध्ये संध्याकाळी झालेल्या वादळाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. राजापूर तालुक्यातील बेंगी गावात वादळी वाऱ्यानं थैमान घातलं. गावातील क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीच्या मैदानात वाऱ्यानं प्रेक्षकांची दैना उडवली. चक्क वादळी वाऱ्यानं मैदानावरती हाहाकार उडवला. वाऱ्याच्या वेगामुळे प्रेक्षक अक्षरशः सैरभैर पळत होते. यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावरती राहणारी 6 वर्षीय चिमुकली अन्वी भोसलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 1 मे रोजी पाण्यासाठी गेली असताना तिला अचानक चक्कर येऊन तिचा मृत्यू झाला होता. यावेळी कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता तिचा मृतदेह घाईघाईनं पुरण्यात आला. त्यामुळे तिचा मृत्यू उष्माघातानं की पाणी टंचाईनं झाला याबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. अन्वीचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचं त्याच ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलं. प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीमध्ये हे शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.
आणि नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय. इगतपुरी परिसरातील गिरणारे इथल्या चंद्रकांत राजेंद्र माळी याला अटक करण्यात आली आहे. गुप्त बातमीच्या आधारे इगतपुरी वनविभागानं कारवाई केली. भोंदूबाबाच्या घरातून वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले. यामध्ये रानडुकरांचे दात, सांबर शिंग, काळवीट शिंग, घुबडाचे अवयव, साळींदर काटे, मोरपीस, तलवार हे साहित्य जवळजवळ अंदाजे 2 लाख रुपये किमतीचं होतं. वनविभाग आरोपीच्या घरी सर्च वॉरंट घेऊन गेल्यावर आरोपीनं सर्च वॉरंट खाऊन टाकलं. भोंदूबाबाला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गेली तब्बल 37 ते 38 वर्ष हजारो भाविकांना सामावून घेणारा विठ्ठल मंदिरा शेजारी असणारा 7 मजली संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार आहे. नामदेव पायरीच्या शेजारीच असलेल्या या मंडपात विठ्ठल दर्शनासाठी येणारी रांग मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या दर्शन मंडपात येत असे. या दर्शन मंडपाची यंदाची आषाढी यात्रा ही शेवटची यात्रा ठरणार आहे. यानंतर साधारण 1 ऑगस्टपासून या 7 मजली दर्शन मंडपाचं बांधकाम सुरू होऊ शकेल. यासोबतच मंदिराच्या मालकीची असलेली तुकाराम भवन नावाची इमारत देखील पाडली जाणार आहे. मंदिराच्या भोवताली होणाऱ्या कॉरिडॉरमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी सगळ्यात पहिल्यांदा मंदिराच्या मालकीच्या इमारतीच पाडल्या जाणार आहेत. गेले वर्षानुवर्ष भाविकांना निवारा देणारा हा 7 मजली दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार आहे. 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांचा जो कॉरिडॉर प्रकल्प आहे, पंढरपूरच्या विकासासाठी 4130चा जो प्रकल्प सुरू केलेला आहे, त्यामध्ये पहिल्यांदा ज्या इमारती खाली उतरवल्या जाणार आहेत ती इमारत मंदिर समितीची असणार आहे. हा मंदिराचा जो 7 मजली दर्शन मंडप होता हा पहिल्यांदा पाडण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच पद्धतीनं मंदिराची तुकाराम भवन नावाची जी इमारत आहे, नामदेव पायरीच्या समोर चिटकून असलेला हा 7 मजली दर्शन मंडप किंवा याच बाजूला डाव्या हाताला असणारा तुकाराम भवन, या मंदिराच्या इमारती पहिल्यांदा पाडून घेतल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी नवीन जे प्रकल्प आहेत त्यानुसार इमारती तयार होणार आहेत. त्यामुळं हा वर्षानुवर्ष भाविकांच्या सेवेत असलेला 7 मजली उत्तुंग दर्शन मंडप आता 1 ऑगस्ट नंतर खाली उतरवला जाणार आहे आणि भाविकांना त्यावेळेला नवीन व्यवस्थेतून दर्शनाला जाता येणार आहे. जो 4130 कोटीचा पंढरपूर विकासाचा प्रकल्प आहे त्यामध्ये जो 129 कोटीचा जो आराखडा गोपाळपूरला सुरू आहे तिथल्या मार्गातून भाविक थेट विठ्ठल मंदिरात पोहोचू शकणार आहेत. त्यामुळं हा जो दर्शन मंडप आहे हा आता 1 ऑगस्टपासून खाली उतरवायला सुरुवात होणार आहे. आषाढी यात्रेनंतर हा संपूर्ण प्रकल्प राबवायला सुरुवात होणार आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा. गायक व संगीतकार गोविंद पोवळे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं वाटवेकालीन मराठी सुगम संगीत विश्वातला शेवटचा तारा निखळला. मिलेनियम सॉंग्समध्ये समाविष्ट झालेलं माती सांगे कुंभाराला, प्रभाकर नागवेकरांसहित गायलेलं रात्र काळी घागर काळी, सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं कामधाम संसार विसरली, माणिक वर्मा यांच्या आवाजातील शुभंकरोती कल्याणम या रसिकमान्य गीतांनी उभ्या महाराष्ट्रात आपला अमिट ठसा त्यांनी उमटवला. वयाच्या 15व्या वर्षापासून पुढे 70 वर्ष ते आकाशवाणीवरती गात होते. गिरगाव, दादर, पार्ले, अंधेरी इथे त्यांनी सुगम संगीताचे क्लासेस सुरू केले. सुगम संगीताचे क्लासेस सुरू करण्याचं पहिलं श्रेय गोविंद पोवळे यांना जातं. जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपाऱ्या फेकण्यात आल्यात. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ही शाईफेक करण्यात आली. सदावर्ते जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेक करत सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुंबईतील रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतला होता आणि यावेळी सदावर्तेंनी या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती. तसंच त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला. या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवरती शाईफेक केली. शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मला आतापर्यंत सोडलं, पण आता तुम्ही गाड्या जाळेपर्यंत, माणसं जाळेपर्यंत, ज्वलनशील पदार्थ टाकण्यापर्यंत पुढे आलात. तहसीलदारांना संबंधित, जरंगेशी संबंधित जे लोक आहेत, वाळू उपसा करून बेकायदेशीर धंदे करणारे आणि नको असताना राजकारण मोठं व्हावं, अधिकाऱ्यांनी घाबरावं म्हणून मोठ्या मोठ्या मंत्र्यांना टार्गेट करायचं, हे धंदे यापुढे जरंगे सारख्या टोळीला चालू दिले जाणार नाहीत. जरंगे सारख्या टोळीची महाराष्ट्रात चालू देणार नाही, चालू देणार नाही, नाही चाले.
नहीं चाले जरंगे तेरे टोली का, नहीं चाले राज ठाकरे तेरे टोली का, नहीं चाले। या संपूर्ण प्रकरणानंतर सदावर्तेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीला दुग्धाभिषेक घातलाय. भाजपच्या ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी बोला महाराष्ट्र जोडा या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर भारतीय रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना मराठीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या मेळाव्यामध्ये जाणीवपूर्वक हिंदीत भाषण त्यांनी केलं. मी हिंदीत बोलू शकतो, तसंच तुम्हालाही मराठी शिकावं लागेल असं त्यांनी आवर्जून सांगितलं. तसंच येत्या 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिका, पण शिकला नाहीत तर 16 ऑगस्टला मी कारवाई करेन असा इशाराही सरनाईकांनी दिलाय. अगर मैं हिंदी में बात कर सकता हूं तो तुम्हाला पण मराठीमध्ये बोलावंच लागेल. हे जेव्हा मनामध्ये आपण विश्वास घेऊन जाऊ त्यावेळेस ह्या मराठीचा विचार सर्वीकडे होईल. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, 15 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही मराठी शिकले नाही तर कारवाई मात्र मी करणार परिवहन मंत्री म्हणून, हे पण तुम्हाला सांगतो. त्यामुळे हा मनामध्ये विचार करून या ठिकाणावर जा आणि मराठी शिका. मराठी शिकण्यासाठी जे काही सहकार्य राज्य शासनाचं आणि परिवहन मंत्र्यांचं पाहिजे ते सगळं सहकार्य करायला मी तयार आहे. बातमी वन्यजीव संरक्षणाबाबतची. चंद्रपुरातील कन्हाळगाव, घोडाझरी आणि गडचिरोलीतील प्राणहिता आणि यवतमाळमधील इसापूर अशा 4 अभयारण्याला दर्जा देऊन तब्बल 12 वर्ष उलटली, मात्र अद्याप या अभयारण्यांचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे सोपवण्यात आलेलं नाही. त्यामुळे या अभयारण्याचा विकास झाला नाही आणि त्यामुळे या अभयारण्याचा वनवास कधी संपेल असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भात खासदार संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्र पाठवून अभयारण्यांचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. दरम्यान 4ही अभयारण्यांचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याची शिफारस MEE टीमनं शासनास केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चितच यवतमाळ जिल्ह्याच्या हिताचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. जे अभयारण्य कन्हाळगाव, घोडाझरी या अभयारण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी हे अभयारण्य प्रादेशिक वन विकास महामंडळाकडून वन्यजीवन विभागाकडे हस्तांतरित करण्याची मी मुख्यमंत्र्याला विनंती केलेली आहे आणि निश्चित ते याच्याकडे लक्ष देतील आणि आमच्या यवतमाळच्या जनतेला ते न्याय देतील. की महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाकडे असलेली वन्यजीव विभाग अभयारण्ये ही तात्काळ वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी. सध्या हा मुद्दा गाजतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर अभयारण्य, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव आणि घोडाझरी अभयारण्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता अभयारण्य ही अजूनही अभयारण्ये प्रादेशिक विभागाकडे आहे. वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, वनपर्यटन या दृष्टीनं त्या ठिकाणी ही अभयारण्य वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित होणं गरजेचं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या 5वी, 7वी, 9वी, 11वीचे अभ्यासक्रम पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये बदलणार आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळानं हा निर्णय घेतलाय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांना नवीन पाठ्यपुस्तकं याच वर्षी लागू झालेली आहेत. तर 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचं हे शेवटचं वर्ष आहे. पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्याच्या बालभारतीनं सूचना केलेल्या आहेत. अमेरिकेच्या युद्धनौका आणि मालवाहू जहाजं इराणच्या लक्षावरती आहेत. क्षेपणास्त्र अमेरिकेच्या होर्मुझ परिसरातील जहाजांच्या दिशेनं तैनात आहेत. आदेश मिळताच डागले जातील अशी इराणी लष्कराच्या कमांडरनं माहिती दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात अमेरिका इराणच्या बंदरांची नाकेबंदी मागे घेईल असा प्रस्ताव अमेरिकेनं दिलाय.
तो प्रस्ताव इराणकडून फेटाळला गेल्यास इराणी लष्कर अमेरिकेच्या जहाजांवर क्षेपणास्त्र डागण्याच्या तयारीत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये यूके त्यांची सगळ्यात घातक युद्धनौका तैनात करणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये युद्धनौका HMS ड्रॅगन तैनात होणार आहे. व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी ही युद्धनौका तैनात असेल. शस्त्रसंधी असून सुद्धा इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले सुरूच आहेत. इस्रायली लष्कराच्या हल्ल्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय. 3 ड्रोननं हल्ला केला आहे आणि हिजबुल्लाच्या तळाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागामध्ये आत्मघाती हल्ला स्फोटकांनी भरलेल्या कारनं पोलीस स्टेशन उडवण्यात आले. 2 पोलीस अधिकारी ठार झालेत तर 6 जण जखमी झालेत. इत्तेहाद-ए-मुजाहिदीननं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. इत्तेहाद-ए-मुजाहिदीन हे अफगाणिस्तानातील बंडखोरांचं एक संघटन आहे. खाली उडीने दा माहौल गोरी पे खुदाई कसम हो यो काफिया नष्टा वस्ताशा खैर दाई दे मोका मेठी दा वो दे मोया कथा तमिळनाडूमध्ये अखेर टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय यांनी बहुमताचा आकडा गाठलाय. जोसेफ विजय आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. चेन्नईच्या नेहरू इंडोर स्टेडियममध्ये त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. तमिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटलाय. तमिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्यात. मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांना नाकीनऊ आले. सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले. काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली. तरीही 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्ता स्थापनेचा पेच सुटला नव्हता. अखेर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता 120 वर पोहोचलंय. हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 जास्त आहे. त्यामुळे जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान विजय शपथविधी सोहळ्यासाठी रवाना झाले. तर चेन्नईतील जवाहरलाल इंडोर स्टेडियमवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. तमिलनाडु में जिस पल का इंतजार हर किसी को था वो पल आखिर आ चुका है. अब से कुछ ही देर में जोसेफ विजय सीएम पद की शपथ लेने जा रहे हैं और ये तस्वीरें जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम के बाहर की तस्वीरें, जहां आप देख सकते हैं कि तमाम सिक्योरिटी के बीच जिस तरह की तैयारियां जो है वो की गई है. विजय के अलावा जो AIDMK से टीवीके ज्वाइन किया था सेनगोटेन, वो भी शपथ ले सकते हैं. इसके अलावा निर्मल कुमार, आनंद, वेंकटरमन, अरुण राज, आदव अर्जुन, राजमोहन और मुस्तफा, ये नाम बताए जा रहे हैं जो शपथ ले सकते हैं आज विजय के साथ साथ उनके कैबिनेट में. लेकिन सीधे तौर पर जिस तरह का एक कन्फ्यूजन, सुपर थ्रिलर तमिलनाडु पॉलिटिक्स का ट्विस्ट एंड टर्न्स देखे जा रहे थे, उसके बाद सवाल यही था कि क्या विजय अपने नंबर्स को प्रूव करने में कामयाब होंगे. लेकिन कल शाम जिस तरह से हमने देखा था कि VCK और IUML के समर्थन पत्र के साथ 120 विधायकों का समर्थन लेकर विजय जो है वो राज्यपाल से मिलने पहुंचे और जिस पल का उनके फैंस को इंतजार था वो कहीं ना कहीं जो है आ चुका है. और अब से कुछ ही देर में विजय सीएम पद की शपथ लेने जा रहे हैं. हेवी सिक्योरिटी यहाँ पर देखी जा रही है. तमिलनाडु की राजनीति में ये कई सालों में पहली बार होगा जब द्रविडियन पार्टी ना होकर एक नई पार्टी जो है वो सत्ता में आई है और विजय इस सीएम पद की शपथ लेंगे. वीडियो जर्नलिस्ट प्रसन्ना कुमार के साथ पिंकी राज पुरोहित, ABP न्यूज, चेन्नई. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या आणखी एका मतावर गंडांतर आलंय. एका मतानं पराभूत झालेल्या द्रमुकच्या उमेदवारानं हायकोर्टात धाव घेतली आहे. विजयी उमेदवाराला विधिमंडळ प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
याचिका निकाली निघेपर्यंत उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांना रोखावं अशी मागणी करण्यात आली आहे. मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशीही या संदर्भात विशेष सुनावणी करणार आहे. मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी नेमकं काय सुनावणीमध्ये मत व्यक्त करतं हे पाहावं लागेल. माजी सहकार मंत्री KR पेरिया कुरुप्पन यांनी हे आव्हान दिलंय. तिरुपत्तूरमध्ये टीव्हीकेच्या श्रीनिवासन सेतुपती यांचा एका मतानं विजय झाला. सेतुपतींना 83,375 मतं मिळाली आहेत, तर पेरिया कुरुप्पन यांना 83,374 मतं मिळाली आहेत. तमिळनाडूमध्ये विजय यांच्याकडे अगदीच काठावरचं बहुमत आहे. बहुमतासाठी 118 आमदार हवेत आणि 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, पण 2 मतं धोक्यात आली आहेत. विजय 2 मतदारसंघातून विजयी झालेत, त्यामुळे त्यांना एकच मत देता येणार आहे. तिरुपत्तूरचे TVK विजयी झालेत, पण पराभूतानं त्यांना हायकोर्टात आव्हान दिलंय. पुढची बातमी. तमिळनाडूमध्ये विजयनं मॅजिक फिगर कशी गाठली ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. तर बहुमताचा आकडा 118. काँग्रेसचे 5 आमदार, BCKचे 2, भाकपचे 2, माकपचे 2, मुस्लिम लीगचे 2 आणि TVKचे 107 आमदार असं मिळून एकूण 120 आमदारांचा पाठबळ विजय यांना आहे. नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला आसरा देणं MIM नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच महागात पडलंय. मतीन पटेल यांनी निदा खानला त्यांच्या संभाजीनगर इथल्या कार्यालयात लपवून ठेवलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर याआधी गुन्हा दाखल झाला होता. त्यात आता मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं दणका दिलाय. त्यांच्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे. ज्या कार्यालयात निदा लपली होती ते घर बेकायदेशीर आणि अतिक्रमण करून बांधलेलं आहे. त्या घरावर महानगरपालिकेनं नोटीस चिकटवली आहे. 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा दिलाय. सोबतच त्यांच्या नारेगाव परिसरातील दुसऱ्या राहत्या घराबाबतही अतिक्रमणाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता मतीन पटेल यांच्या विरोधात महापालिका आक्रमक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या नाणार सागवे गावामध्ये बॉक्साईट उत्खननावरून आता वातावरण तापलंय. बॉक्साईट उत्खननासंदर्भात होणारी 26 मेची जनसुनावणी उधळून लावू असा इशारा देण्यात आलाय. बॉक्साईटसारखा विनाशकारी प्रकल्पांना आमचा विरोध असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. नाणारमध्ये 144.95 हेक्टरवर आणि सागवे गावात 120.48 हेक्टरवर उत्खनन होणार आहे. वार्षिक 9 लाख टन क्षमतेचा बॉक्साईट प्रकल्प आहे. बॉक्साईट उत्खननाविरोधात राजापूर पंचायत समितीनंही विरोधाचा ठराव केलाय. हद्दपार हद्दपार जमीन आमच्या हक्काची. कोकणात विशेषतः राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या पुन्हा एकदा प्रकल्प विरोधी हाक ऐकायला येऊ लागले. आधी जैतापूर, त्यानंतर नाणार किंवा बारसूची रिफायनरी आणि आयलॉग सारखे प्रकल्प यांना झालेल्या विरोधानंतर आता बॉक्साईट उत्खननाला इथं विरोध होतोय. माझ्यासोबत हे सगळे ग्रामस्थ आहेत. तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही ZP सदस्य आहात. आमचं एवढंच म्हणणं आहे की 2017 साली जी रिफायनरी आली होती, तर माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की विनाशकारी प्रकल्पच कोकणामध्ये का? रिफायनरी झाली, अणुऊर्जा प्रकल्प झाला जैतापूरला, आता बॉक्साईड आलं, म्हणजे जी संकट येणार आहे ती फक्त कोकणावरच, आणि आम्हाला हा बॉक्साईड प्रकल्प सुद्धा नको आहे. हा बॉक्साईडचा थर जो आहे एक नैसर्गिक स्पंज म्हणून काम करतो. म्हणजे पावसाचं पाणी शोषून घेतो आणि जी पाण्याच्या खालची पातळी जी आहे ती पाण्याची पातळी मेंटेन करतो. जर आता इथे उत्खनन झालं तर संपूर्ण पाण्याची पातळी नष्ट होईल आणि पाण्याच्या विहिरी, नद्या ह्या सगळ्या कोरड्या होतील. आणि आमचे आदरणीय पालकमंत्री यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आमच्या राजापूरचे आदरणीय आमदार आहेत भैया सामंत साहेब, यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की बॉक्साईडसारखे प्रकल्पाला आम्ही कुठेही इथे थारा देणार नाही किंवा आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे. कोकणात प्रत्येक प्रकल्पाला विरोध होतो हा समज आधी चुकीचा आहे. रिफायनरी झाली, रिफायनरीनंतर अणुऊर्जा झाला आणि आता बॉक्साईड, ह्या आंबा बागायती आणि मच्छीमारी ह्याच्यावर डायरेक्ट ज्यांचा आघात होतो अशा प्रकल्पांना इथला विरोध आहे. आज मला सांगा, हे क्षेत्र बाधित होतं आहे. ही झाडं पुन्हा उभी करायला किती वर्ष लागतील ह्याचा विचार कोणीतरी केला आहे का? आमची स्वतःची 700-600 झाडं ह्याच्यामध्ये बाधित क्षेत्रामध्ये आहेत. आज कुठेही आंबा नाही आहे, पण सुदैवाने नाणार, कुंभवडे, सागवे ह्या भागामध्ये अतिशय चांगला आंबा आहे. आमचे बागायतदार अतिशय मेहनती बागायतदार आहेत. पणन महामंडळातर्फे जी काय आंबा एक्सपोर्टसाठी जे काय सेंटर उभारलं जातं, जे इथे कोकणात अवेलेबल नाही,
आणि आमचा मोपायरवर पोर्ट वगैरेपासून आपण ते एक्सपोर्ट करू शकतो गल्फमध्ये वगैरे, ते आम्हाला इथे उपलब्ध करून द्या, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. राहुल गांधी चेन्नई विमानतळावरती दाखल झालेत. जोसेफ विजय यांच्या शपथविधीसाठी राहुल गांधी चेन्नईमध्ये पोहोचलेत. जोसेफ विजय आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिलाय. काँग्रेसचे 5 आमदार जोसेफ विजय यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत, तर काँग्रेसचे 3 आमदार मंत्री होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. आणि या पार्श्वभूमीवर राहुल गांधी देखील आज जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तमिळनाडूमध्ये दाखल झालेत. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय चेन्नईच्या जवाहरलाल इंडोर स्टेडियमवरती. आज विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी जोसेफ विजय हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एक खूप मोठा बदल तमिळनाडूच्या संपूर्ण राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. DMK किंवा AIDMK या दोनही पक्षांना बाजूला सारत तमिळनाडूच्या जनतेनं थलपती विजय यांच्या TVK पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर 108 आमदार निवडून आले त्यांचे. जोसेफ विजय यांचा 2 ठिकाणी विजय झाला, त्यामुळे एकूण संख्या 107 होती. बहुमताचा आकडा 118 आहे आणि हाच बहुमताचा आकडा जुळवताना मात्र TVKची चांगलीच तारांबळ उडाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. थोड्याच वेळात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि तिथे जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे. अशोक खरात प्रकरणात आज रुपाली चाकणकर SIT समोर हजर राहणार आहेत. रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून सकाळी 10:30च्या सुमारास त्या SITच्या चौकशीला सामोऱ्या जातील. या प्रकरणी रुपाली चाकणकरांवरती विविध आरोप करण्यात आले असून आज SIT कडून त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे. मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. मिकी, आज रुपाली चाकणकर SIT समोर दाखल होणार आहेत. कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आज त्यांना प्रश्न विचारले जातील? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर मुंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झालेले होते आणि सुरुवातीपासून चर्चा होती की SIT जी गठीत करण्यात आलेली आहे ती चौकशीसाठी रुपाली चाकणकर जे महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यांना या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. शेवटी आता त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. त्यांना सुरुवातीला एक नोटीस पाठवण्यात आली SIT समोर हजर राहण्याची आणि आज रुपाली चाकणकर त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानाहून एका वकिलासोबत नाशिकच्या दिशेने आता काही वेळापूर्वी त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. जवळपास 10:30-11च्या सुमारास ते SITच्या या टीमच्या समोर हजर राहतील त्यांच्या वकिलांसोबत अशी माहिती मिळते. एवढंच काय तर आपण बघतोय की जेव्हापासून अशोक खरात यांचा हा सगळा प्रकार हा सगळा गोष्ट समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर कधीच समोर येऊन व्यक्त झालेले नाहीत. मात्र आज जेव्हा ते घरातून निघालेले आहेत, ज्या गाडीतून ते निघाले होते रस्त्यात त्यांनी ती गाडी देखील बदललेली आहे. का तर कुणालाही कळू नये की या गाडीमध्ये रुपाली चाकणकर आहे. एवढी गोपनीयता यांच्याकडून पाळली जाते. माध्यमांच्या समोर ते येत नाहीयेत. कुठलाही प्रश्नांना या ठिकाणी उत्तर दिलं जात नाहीये. मात्र आज जेव्हा SITने त्यांना बोलवलं आहे तेव्हा त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या घरातले काही लोक देखील सोबत आहेत इतर गाड्यांमध्ये. मात्र रुपाली चाकणकर त्यांच्या एका वकिलासोबत थेट नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि जी माहिती मिळते जवळपास 11च्या सुमारास ते नाशिकमध्ये पोहोचतील आणि त्याच्यानंतर SITच्या टीमच्या समोर असतील. अनेक आरोप त्यांच्यावर सध्या होत आहेत. ते सगळे आरोपांचे पुरावे घेऊन सगळे ते रुपाली चाकणकर SITच्या समोर जाणार आहेत. कारण ज्या पद्धतीने अशोक खरात जो मोंदूबाबा होता त्याने अन्याय अत्याचार या महिलांवर केलेले आहेत, जे वेगवेगळे अश्लील व्हिडिओज देखील समोर आलेले होते, असे अनेक आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये झालेले होते आणि वेगवेगळे व्यवहार सुद्धा काही आर्थिक व्यवहार सुद्धा यामध्ये आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं SIT कडून अर्थातच रुपाली चाकणकरांकडून मागितली जाणार आहेत. आणि बरोबर आहे. त्यामुळे आज SITच्या चौकशीतून नेमकं काय हाती लागतंय, रुपाली चाकणकर कशा पद्धतीनं उत्तरं देत आहेत याकडे लक्ष असेल. मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.